नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रुग्णवाहिका आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू। सातारा महाबळेश्वर रस्त्यावरील आजच्या दिवसातील दुसरा अपघात। सातारा मेंढा रस्त्यावरील केसरकरवाडीजवळ रुग्णवाहिका आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात होऊन दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून दुसऱ्यावर सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वर नगरपालिकेची रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन सातारा येथे निघाली होती। केसरकरवाडीजवळ रुग्णवाहिका आली असता सातारा बाजूकडून मेंढ्याकडे जाणारे दुचाकी रस्त्याच्या उलट दिशेने आल्याने भरधाव रुग्णवाहिकेने त्यांना धडक दिली। दुचाकीवरील अनिल विष्णू धनावडे, मूळ राहणार तापोळा, हल्ली राहणार बैल बाजार मेंढा, वय वर्ष 27 हा जागीच ठार झाला आहे। दुचाकीवर पाठीमागे बसलेला अभिजित संजय जाधव राहणार गांजे हा जखमी झाला आहे। जखमीला उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी युवराज धुमाळ, सातारा।